यासोबतच आजकाल एक शब्द बराच प्रचलित आहे, तो म्हणजे कर्णपिशाचिनी. हो. तर हे म्हणजे नक्की काय? कर्णपिशाचिनी ना एक अत्यंत नीच पातळीवरचा एक पिशाच वर्गातला एक भाग आहे. हम्म. कर्णपिशाचिनीची एक तंत्रसाधन आहे. ॲक्च्युली आपल्या तंत्रसाधनेमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. एक दक्षिणाचार आणि एक वामाचार. ओके. आता हे इथे का सांगावं लागेल, कारण कर्णपिशाचिनी दोन्ही पद्धतीने सिद्ध करता येते. ओके. पण आधी त्याचे धोके पण आपण समजून घेऊया, म्हणजे गडबड होणार नाही. करेक्ट. तर वामाचार म्हणजे काय, की पंचमकाराचा उपयोग. पंचमकार कुठले? मध्य, मांस, मुद्रा, मैथुन आणि मच्छी. हा झाला वामाचार. याला डावी साईड असं पण म्हणजे डावी बाजू असं पण म्हणतात. डाव्या अंगाचा तंत्रसाधन. दक्षिणाचार म्हणजे सात्विक अंगाचा. म्हणजे याच्यात हे प्रकार काही वापरले जात नाही. एक अनुष्ठान केलं जातं. एखाद्या चांगल्या सकारात्मक शक्तीला आपल्यामध्ये आत्मसामावून घेतलं जातं आणि नकारात्मक ऊर्जांवरती आपण मात करू शकतो. तो दक्षिणाचार. हे दोन्ही तांत्रिकच साधन आहेत. दक्षिणाचार आपण म्हणू शकतो व्हाईट मॅजिक, वामाचार म्हणू शकतो ब्लॅक मॅजिक. डावा अंग उजवा अंग. तर कर्णपिशाचिनी हा जो एका डेमॉनिक आपण म्हणतो, लोअर फॉर्म ऑफ डेमन, की तिला सिद्ध करण्यासाठी एकतर सगळ्यात पहिले गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे. अच्छा. आणि वामाचार पद्धतीने कर्णपिशाचिनी 13 दिवसामध्ये सिद्ध होते. पण तिला सिद्ध करण्याची जी साधना आहे ती इतकी भयंकर अवघड आहे आणि त्याच्यामध्ये धोके पण तेवढेच आहेत. म्हणजे त्याच्यात थोडं जरी काही आपलं चुकलं तर मनुष्याला वेड लागू शकतं, हॅल्युसिनेशन्स वाढू शकतात आणि संपूर्णपणे लाईफ वेडासारखंच होईल. दुसरा जो सात्विक पद्धतीने आहे, दक्षिणाचार पद्धतीने आहे, तर मेनली दोनच मार्गांनी कर्णपिशाचिनीची साधना करता येऊ शकते. एक तर ती गुरूंनी आपल्या शिष्याला पुढे काम करण्यासाठी दिली, स्वतःहून अनुग्रहित करून दिली, तर ते खूप सहज मिळतं. स्वतःहून सिद्ध करायचे असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दक्षिणाचार पद्धतीने काही विशिष्ट मंत्रांचा जाप, काही नियम पाळून साधारण 41 ते 42 दिवसाचं अनुष्ठान असू शकतं. काही ठिकाणी 120 दिवसांचं अनुष्ठान सांगतात. तर ते अनुष्ठान जेव्हा यशस्वी होतं तेव्हा प्रत्यक्ष 22 ते 24 वर्षाच्या मुलीच्या अतिशय सुंदर रूपामध्ये ते प्रगट होते. पण तिच्या रिक्वायरमेंट्स खूप वेगळ्या असतात. ओके. ती प्रगट झाल्यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये ती तुमच्याशी संभोग इच्छुक मागते. त्याच्यात जर तुम्ही यशस्वी झालात तरच ती तिच्या गळ्यातली कवड्यांची माळ त्या साधकाच्या गळ्यात घालते आणि मग आयुष्यभर त्याच्यासाठी थांबते. मग तिचं कार्य काय आहे की कानामध्ये समोरच्या व्यक्तीचं सगळं भूत भविष्य सांगणे. अच्छा. आणि मग तिचं मेन कार्य की ती इतका जनसमुदाय तयार करून देते, इतका भरमसाठ पैसा देते. फक्त हे धोकेदायक काय आहे, ती संपूर्णपणे आपल्यावर नियंत्रण घेते. जोवर तिच्या गरजा पूर्ण होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, फक्त तेच असं नाही, ती म्हणेल तसं ऐकावं लागेल. ती म्हणेल त्याच व्यक्तीशी बोलायचं. ती म्हणली ह्या व्यक्तीशी बोललेलं मला चालणार नाही, तर ते तिने पाहिलं तर ते धोकादायक आहे. मग ती तुमचा जीव पण घेऊ शकते. हा झाला दृश्य स्वरूपातला. आणि सगळ्यात महत्त्वाचा धोका आणि सगळ्यात महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेज म्हणूया कर्णपिशाचिनीचा, जेव्हा त्या साधकाचा मृत्यू होतो तेव्हा त्या साधकाचा आत्मा ती हजारो वर्ष तिच्या ताब्यात ठेवते. मग त्याला गती नाही मिळत, मोक्ष नाही, सद्गती नाही मिळत. किती वर्ष त्याचा आत्मा ताब्यात ठेवेल हे आपण नाही सांगू शकतो. त्यामुळे कर्णपिशाचिनीची साधना शक्यतो करू नये. आणि गुरूंचे मार्गदर्शन असेल तर ती सात्विक पद्धतीने केली जावी. नंतर हाही एक त्याच्यामध्ये विचार आहे की तिला तुम्ही आई स्वरूपात सुद्धा मागू शकता किंवा बहिणीच्या स्वरूपात सुद्धा मागू शकता. तर ते जास्त कमी धोक्याचं होईल. ऍक्च्युली त्या भारतामध्ये एक अतिशय प्रसिद्ध साधू आहेत जे आता आपण बघतो. तुम्हाला तेच विचारणार होतो
हा येस येस कंटिन्यू करा. नाही विचारा ना, हा. विचारा. मला तेच विचारायचं होतं की मग ते जे तुम्ही साधू म्हणता त्यांच्याकडे खरंच खरंच आहे. कर्णपिशाचिनी आहे, पण ती अतिशय सात्विक पद्धतीची आहे आणि हनुमानजींच्या तपश्चर्येने त्यांना आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाने प्राप्त झालेली आहे. हा. त्यामुळे तिचा धोका नाही तिथे त्यांना. हम्म. ती म्हणजे तिच्या मागण्या खराब नाही, वामाचार मागण्या नाही. हा. त्यामुळे मग ते सत्कर्मासाठी तशा आहे. परच्या ज्या निघतात हो. सध्या त्या मार्फत त्या असाव्यात. मार्फत असतात. बर म्हणूनच एवढं ॲक्युरेट सांगता येतं, नाही तर सांगता एवढं सांगता नाही येणार. बर. सो मला पुढे जाताना तुम्हाला हेच विचारावंसं वाटेल, मगाशी जसं तुम्ही जारण मारण उच्चाटन आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, 6 प्रकार सांगितले. जेव्हा आपण हनुमानाची काय म्हणतात साधना करतो किंवा मग हनुमत वडवानल स्तोत्र असेल, हो. बजरंग बाण असेल, त्यात या 6 गोष्टी सारख्या मेन्शन केल्या गेल्या आहेत. बरोबर. तर त्याचं आणि हनुमानाचं कनेक्शन कसं आहे मग? कारण की अर्थातच ब्लॅक मॅजिकच्या वेळी प्रोटेक्शनला बरोबर. हनुमान हनुमानजीच पाहिजेत. असतातच. हो. पण स्पेशली ह्या बाबतीत कसं कनेक्शन आहे? कर्णपिशाचिनी हा. बाबतीत किंवा अशा कर्ण बाबतीत. पिशाचिनी आणि हे 6 प्रकार जे 6 सांगितले प्रकाराच्या त्या बाबतीत. बाबतीत. इथे फार एक महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा आपण कुठलेही स्तोत्र किंवा मंत्र याचा आपण एक नियमाने काही साधना करत असू, तेव्हा त्याचे शास्त्रोक्त उच्चार शिकून घेऊन करायला पाहिजे. हम्म. जर मंत्राचं मला जर अपेक्षित फळ मला हवं आहे, हम्म. तर चुकीच्या उच्चारांचं चुकीचं फळ हे मला येणार आहे. बर. त्यामुळे पहिलं आधी हा बघायला पाहिजे. वडवलना स्तोत्र उच्चार करायला खूप अवघड आहे. हो. काही काही शब्द त्याचे, पण त्या शब्दांचा जो आघात असतो, म्हणजे रीम असं म्हणायचं असेल, रॅम करा, हम्म. तर त्याचा आघात पण तसाच झाला पाहिजे. बर. तर तो कोणाकडनं तरी गुरूंच्याकडनं शिकून घ्यावा, हे पहिलं गोष्ट. बर. दुसरं, रोज एखादा आवर्तन करून किंवा रोज 500 वेळा मी आज वडवलं, अशा ह्याने नाही तुम्हाला संरक्षण लगेच प्राप्त होणार. तुम्हाला मारुती रायाच्या भक्ती मार्गाने जाऊन त्याला त्याची कृपा प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रदीर्घ हम्म. नित्योपासना पाहिजे. बर. 7 दिवस केलं, 11 दिवस केलं, आठवड्यातून एकदा मारुतीला, असं नाही होणार. हम्म. त्यामुळे तीही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली, बर. जशी जशी तुमची उपासना चांगल्या होईल. पद्धतीने होईल तसं तसं तुमचं संरक्षण वाढायला वाढ. लागतं. हम्म. असं आहे. असं आहे.